रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये अध्याय 13च्या 848 ओवीपर्यंत आपण भाग 3 मध्ये ऐकले आहे. आता 849 पासून पुढे भाग 4 मध्ये वाचन करणार आहोत. एवं ये उपरती ज्ञानचिन्हे मागुती अमानित्वादी प्रभृती वाखानिली. याप्रमाणे ही अमानित्वादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली. जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा अज्ञानयाकारा सोजे येती. कारण की ज्ञानाची 18 पदे उलट फिरविली म्हणजे उदाहरण सांगायचे झाले तर अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे फिरविली असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात. मागा श्लोकाचे अर्धार्धे ऐसे सांगितले मुकुंदे नाव फराठी ज्ञानपदे त्याची अज्ञान. मागे या अध्यायाच्या 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अर्धामध्ये श्री मुकुंदाने असे सांगितले की ही ज्ञानपदे उलटी केली की तेच अज्ञान होय. म्हणून यावाने केली म्या उपलवणे वाचून दुधा मेळवून पाणी फार किजे. म्हणून अशा रीतीने मी विस्तारपूर्वक वर्णन केले. नाहीतर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवावयाचे तैसे जीन बडबडे पदाची कोरण सांडी परी मूळ ध्वनीची वाढी निमित्त झालो. महाराज त्याप्रमाणे म्हणजे जसे पाणी घालून दूध वाढविल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडित नाही. मूळ श्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. तव श्रोते म्हणती राहे के परिहारा ठावो आहे बीसी कावाये कवी पोषका. तेव्हा श्रवणास बसलेली संत मंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कुठे आहे हे कवी पोषका, तू व्यर्थ का भीतोस. तू ते श्री मुरारी मनितले प्रगट करी जे अभिप्राय गव्हारी झाकिले आम्ही. जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर असे तुला श्री मुरारींनी सांगितले. ते देवाचे मनोगत दाविताशी तू मूर्त ही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रकट करावेस. हे जे देवाचे मनोगत ते तू आपल्या वक्तृत्वाने स्पष्ट दाखवित आहेस असे म्हणण्याने देखील तुझे चित्त त्या भराने दडपून जाईल. म्हणून असो हे न बोलो परी सावयागा तोषलो जे ज्ञान तरी ये मिळविलो श्रवण सुखाजिये. म्हणून हे बोलत नाही, परंतु अरे आम्हा सहज संतोष झाला आहे, कारण की श्रवण सुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस. आता ये यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. तर आता यानंतर तो श्रीहरी जे बोलला ते लवकर सांग. या संत वाक्या सरिषे मनितले निवृत्ती दासे जी अवधारा तरी ऐशे बोलिले देवे. असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर म्हणाले की तर महाराज ऐका, देव असे म्हणाले. म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चय आगवा केला तो जाणावा अज्ञान भागू. देव म्हणतात, अर्जुना हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे
समज. या अज्ञान विभागा पाठी देवोने पैगा ज्ञान विके चांगा दृढा होईजे अर्जुना. या अज्ञान भागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. मग निर्वाळली ज्ञाने ज्ञेय भेदेले मने ते जाणावे अर्जुनी आस केली. मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ब्रह्म वस्तूत प्रवेश होईल ते ज्ञेय स्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. तव सर्वज्ञांचा रावो मने जाणून तयाचा भावो परिशे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगू आता. तेव्हा सर्वज्ञांचे राजे जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय म्हणून जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो. ज्ञेयं यतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सदुच्यते. जे ज्ञेय आहे व जे जाणले असता मनुष्य अमृतत्व पावतो ते मी सांगतो. ते हे आधिरहित ब्रह्म होय. ते सतही नाही व असतही नाही असे ज्ञाते म्हणतात. तरी ज्ञेय अशी म्हणणे वस्तू ते येण्याचे कारणे जे ज्ञाने वाचो कवने उपाय नव्हे. या ब्रह्माला ज्ञेय म्हणायचे ते एवढ्या करिता की ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने जाणले जात नाहीत. आणि जाणितले यावरो ते काही करणे नाही. जेथे ज्ञान जाणण्याची तन्मयाती आणि जयाचे. आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करायचे राहत नाही व ज्याचे ज्ञान जाणणाऱ्याला ज्ञेय स्वरूप करते. जे जाणितले याची साठी संसाराची काढून या काठी जिरोनी जाईचे पोटी नित्यानंदाचा. जे ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळे संसाराची कुंपण काढून टाकून संसाराचा म्हणजे संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंद स्वरूप व्हावे. ते ज्ञेय गायशे आदि जया नसे परब्रह्मा पैसे नाव जया. अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की त्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावता नाव आहे. जे नाही म्हणू जाईजे तव विश्वाकार देखिजे आणि विश्वची ऐशी म्हणजे तरी हे माया. जे नाही म्हणायला जावे तर ते जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि ते ब्रह्म विश्वच आहे असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग व आकार ही नाहीत व पाहण्याचा विषय व पाहणारा ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे हे कोणी व कसे म्हणावे. आणि साचची जरी नाही तरी मदाधिक कोणे ठाई स्फुरत कैचे काही तेने विन असे. आणि जर ते खरोखरच नाही असे म्हणावे तर महतत्वाधिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात आणि त्याच्या वाचून कुठले काय आहे. म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोन मुखी झाली विचाराची मोडली वाट जेथे. म्हणून जे पाहून म्हणजे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुखी झाली म्हणजे जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे म्हणजे काय झाले, ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही. जैशी भांड घट शरावी
तदाकारी अशी पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी अशी जे वस्तू डेरा घागर व परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते त्याप्रमाणे ही ब्रह्म वस्तू सर्व जगात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे. सर्वतः पानिपादन तत्सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. त्याला हातपाय सर्वत्र आहेत, त्याला डोळे मस्तक मुख सर्वत्र आहेत, त्याला कान सर्वत्र आहेत. याप्रमाणे ते विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिले आहे. आगवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी जे क्रिया स्थळास्थुळी तेची हात जयाचे. या देशामध्ये व सर्व कालामध्ये देश कालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रियास्थलाकडून व सूक्ष्माकडून देहाकडून म्हणजे देहाकडून व अंतकरणाकडून होते तेच ज्याचे म्हणजे ब्रह्माचे हात आहेत. तयाती आकारणे विश्वभाऊ ऐशे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. या कारणास्तव त्या वस्तूला विश्वबाहू अशी म्हटलेले आहे, कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते. आणि समजताई ठाया एकेकाळी धनंजया आली असे म्हणून या विश्वांग्री नाव. आणि सर्व ठिकाणी एकाच काळी ते ब्रह्म आहे. म्हणून अर्जुना त्या विश्वांग्री ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा हे नाव. पै सवितया आंग डोळे नाही तर वेगळ वेगळी तैसे सर्व द्रष्ट सकळे स्वरूपे जे. जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे वेगळे नाहीत तशी जी वस्तू ही पदार्थाच्या रूपाने स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पाहणारी आहे. म्हणून विश्वत चक्षु हा अचक्षुचा ठाई पक्षु बोलावया दक्षु जहाला वेदू. म्हणून विश्वत चक्षु म्हणजे ज्याला सर्वत्र नेत्र आहेत तसा असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांची शिरावरी जे नित्य नांदे सर्वा परी ऐशी स्थितीवरी विश्वमूर्धा मणिपे. जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्या विश्वमूर्धा म्हणजे सर्वत्र मस्तके असलेला असे म्हटले आहे. पैगा मूर्तितेची मुख हुताशनी जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगते जे. अर्जुना असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते तसे जे ब्रह्म सर्व अंगाने सर्व भोगीत आहे. या लागी तया पार्था विश्वतोमुख ही व्यवस्था आली वाक्पता श्रुतीच्या. या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि जसे आकाश सर्व वस्तूस मिळून आहे त्याप्रमाणे त्याला शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत. म्हणून आम्ही तयाती म्हणू सर्वत्र ऐकते एवं जे सर्वांती आवरून असे. म्हणून आम्ही त्या सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे. एरवी तरी महामती विश्वतश्चक्षु या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले. हे बुद्धिवान अर्जुना सहज विचार करून पाहिले तर विश्वतश्चक्षु
या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. वाचोनी हस्त नेत्र पाये हे भाषते थके आहे, सर्व शून्यत्वाचा नस आहे निष्कर्षूजे. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणे कोठे आहे. पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रसितताशी ऐशे कळे परिग्रासिते ग्रासा वेगळे आहे काही. एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकली अशी कळते म्हणजे वाटते, परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासिले जाणाऱ्याहून वेगळे आहे काय. तैसे साचची जे एक तेथके व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे. त्याप्रमाणे खरोखर जे आहे तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कुठे आहे, परंतु बोलण्याकरिता व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. पै शून्य जय दावावे झाले तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत कीजे. शून्य म्हणजे काही नाही, शून्याला आपण काही नाही म्हणतो, तसं शून्य हे जेव्हा दाखवायचे असते तेव्हा एक बिंदुले म्हणजे एक पूज्य म्हणून काही नाही हे दाखविणारी आकृती काढावी लागते. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगायचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आढळू पडे सर्वथा बोल खुंटे. अर्जुना, अद्वैताचे वर्णन करण्याकरिता द्वैत अंगीकारले नाही तर गुरु शिष्यांच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली. अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या साह्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेय जिया परी व्यापक असे. ते ज्ञेय म्हणजे ब्रह्म ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकार मात्रामध्ये व्यापून आहे तोच प्रकार आता ऐक. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. सर्व चक्षुरादी इंद्रिये व सत्वादी गुण यांच्या आकाराने ते भासते असे दिसते, पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे. ते सर्वत्र असक्त आहे, तथापि सर्व भूत सर्वसाधारण करणारे आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. तरी ते गा किरीटी ऐशी अवकाशी आकाश जैसे पटी पटू होनी असे तंतू जेवी. तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, अथवा वस्त्रामध्ये तंतू जसा वस्त्र होऊन आहे. उदक होऊनी उदकी रसू जैसा वलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे. पहा की पाण्यामध्ये रस जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामध्ये दिवा होऊन जसे तेज असते. कर्पूरत्वे कापुरी सौरभ्याशी जयापरी शरीर होनी शरीरी कर्म जेवी. ज्याप्रमाणे कापरामध्ये सुगंध कापूर होऊन असतो, अथवा शरीरामध्ये जसे कर्म शरीर होऊन असते. किंबहुना जैशी पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वांगी असे. फार काय सांगावे अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असते त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या
सर्व अंगात आहे. परे रवेपणा माझी वडे, तव रवा ऐशी आवडे, वाचून सोने सांगडे सोनया जीवी. येथून ब्रह्माची व्याप्ती जगामध्ये कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवितात. परंतु ते सोने तुकडेपणामध्ये असते तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर तुकड्याच्या आकाराने सोने हे जसे सोन्यासारखे आहे. पैगा उघुची वाकुडा, परी माझी वजू सुहाडा, वन्याला लोखंडा लोह नव्हे की. हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही. घटाकारी वेंटाळे, तेथ न बगमे वाटोळे, मठी तरी चौफळे आया. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामध्ये जसे वाटोळे आहे असे वाटते, व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते. परे ते अवकाश जैसे नोहे जतेचे का, आकाशे जे विकार हो नितैसे विकारी नोहे. परंतु आकाश हे जसे तो अवकाश म्हणजे घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळीप्रमाणे अवकाश झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार मनादी इंद्रिय अथवा सत्वादी गुणादी इत्यादी होऊन जे विकारवान झाले नाही. मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया, सारिखे ऐशे धनंजया आवडे किरण. अर्जुना, ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियासारखे आणि सत्व रजादी गुणासारखे असल्याचे वरून वरून दिसते खरे. परे पै गुळाची गुढी, नोहे बांधया सांगडी, ऐशी गुण इंद्रिये पुढी नाही येत. परंतु गुळाची गुढी जरी ढेपेत सापडलेली असते तरी ती गुढी ढेपेच्या आकारासारखी झालेली नसते. त्याप्रमाणे गुण व इंद्रिय यात जरी ब्रह्मवस्तू आहे तरी ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिय ही खरोखर नाहीत. आगा क्षीराचे दशे घृत क्षीराकारे असे, परीक्षीर चिन्हो हे जैसे कपिध्वजा. हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते. तैसे ये विकारी विकारणो हे अवधारी, पै आकारा नाम भोवरी येर सोने ते सोने. त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे परंतु जे विकार नाही असे समज, तर ते कसे? तर ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सोने ते सोनेच आहे. या उघड मराठिया ते वेगळेपण धनंजया, जाण गुण इंद्रिया पासून या. अर्जुना, या उघड मराठी म्हणजे सोप्या भाषेत सांगावयाचे म्हटले म्हणजे तू गुणेंद्रियापासून वस्तूचे वेगळेपण समज. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया व भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ते गुण नव्हे कही, गुणातया संबंधू नाही, परितयाचा चिठाई आभासती. ते ब्रह्म कधीही गुण होत नाही आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. ये तुलियासाठी
संभ्रांताचा पोटी आयशे जाई किरीटी नाही चिधरी. अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. तरी ते गा धरणे ऐशे आभ्राती जीवी आकाशी का प्रति वच वदन जैसे आरशेनी. पण अर्जुना, त्या वस्तूचे ते गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो. सूर्य प्रतिमंडळ जैशी धरी सलिल का रश्मी करी मृग जळ धरिजे जीवी. पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते अथवा सूर्याची किरणे जशी मृगजळाला धारण करतात, तैसे गा संबंधे विन या सर्वांती धरी निर्गुण एरीते वाया जाण मिथ्या दृष्टी. अर्जुना, त्याप्रमाणे वास्तविक संबंधा वाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार देते, परंतु विकारास आधार आहे हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. म्हणून गुणाचा संगू अथवा गुण भोगू हा निर्गुणी लागू बोलू नये. म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग याचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे असे बोलू नये. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्म तत्वात् तद्विज्ञेयम दूरस्थं चांतिके च तत्. हे भूत मात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे आणि चरही आहे. सूक्ष्म तत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, तसेच ते दूर आहे व समीपही आहे. जे चराचर भूता माझी आशे पांडू सुता नाना वन्नी उष्णता अभेदे जशी. अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते त्याप्रमाणे जे ब्रह्म चराचर भूतामध्ये असते तैशेनी अविनाश भावे जे सूक्ष्मदशे आगवे व्यापोनी असे ते जाणावे ज्ञेयथ. त्या प्रकारच्या अविनाश रूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावर जंगमाला व्यापून आहे ते येथे ज्ञेय आहे असे समजावे. जे एक अंतू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एका वांचून परी दुजी नाही. जे एक म्हणजे चराचरांच्या आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्या एका वाचून दुसरा प्रकार मुळीच नाही. क्षीरसागरींची गोडी माझी बहु थडी थोडी ही नाही तया परवडी पूर्ण जेगा. अर्जुना, क्षीर समुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत त्याप्रमाणे सर्व बाजूनी पूर्ण. स्वेदज प्रभृती वेगळाला भूती जयाची अनुश्रुती खोमने नाही. स्वेदजाधिक करून वेगळाल्या प्राण्यात ज्याच्या व्याप्तीस न्यूनता नाही. पै श्रुती मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जीवी. हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरीमध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही चंद्रबिंबास अनेकता येत नाही. नाना लवणकणाची राशी
क्षारता एकची जैशी का गोडी एकी उशी एकची गोडी. मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते. अविभक्तांच्या भूतेषु विभक्तमिव च स्थितम्. भूत भर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णू प्रभविष्णूच. ते तत्वतः म्हणजे अविभक्त आहे, तरी भूतांच्या ठिकाणी म्हणजे नाना प्रकारच्या रूपाने भूतांच्या ठिकाणी विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे, म्हणजे संहारकाली भूतांचा ग्रास करणारेही आहे. उत्पत्तीकाली म्हणजे उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे. जैसे अनेकी भूत जाती, जे आहे एके व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जेगा. त्याप्रमाणे अनेक भूतमात्रामध्ये जे एक सारखे व्यापून राहिले आहे, व हे चांगल्या बुद्धीचे अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे. म्हणून हा भूताकारू जेतो नितेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म त्या भूताकाराला आधार आहे. बाल्यादी तीही वैशी काया एकची जैशी तैशी आदी स्थिती ग्राशी अखंड जे. बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्था शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थिती जे ब्रह्म अखंड म्हणजे एक सारखे असते. सायं प्रातर मध्यान्ह होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना. सायंकाळ, प्रातःकाळ व मध्यान्ह काल या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही. आगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले. हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीच्या काली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्ती काली म्हणजे पालनकाली जे विष्णू या नामाला प्राप्त झाले. मग आकारू हा हारपे तेव्हा रुद्र जे मनिपे, तेही गुणत्रये जेव्हा लोपे तैजे शून्य. मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो, त्यावेळी ज्या रुद्र असे म्हणतात व रज सत्व तमादी तीन गुण उत्पत्ती स्थिती लय ते देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म म्हणजे शून्य, ब्रह्म शून्य निर्धर्म होऊन राहते. ज्योतिषामपि तज्ज्योतिष तमसा परमुच्यते. ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्यधिष्ठितम्. त्याला तेजाचीही तेज व अंधाराच्याही पलीकडील असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे आणि ज्ञेय तेच आहे. ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तीही तेच आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये तेच स्थित आहे. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेनी. जे ब्रह्म अग्नीला चेतविणारे आहे व चंद्राला अमृत देणारे आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात. जयाचिनी उजियेडे तारांगण उबडे महातेज सुरवाडे जेने रहाटे. ज्याच्या उजाडाने तारे म्हणजे ताऱ्यांचे समुदाय प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो. जे आदी
जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीचे जी बुद्धी, जीवाचा जीव. जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवाचा जीव आहे. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे मनाचे मन आहे, जे डोळ्यांचा डोळा आहे, जे कानांचे कान आहे व वाचेची वाचा आहे. जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण जयाचेनी. जे प्राणांचा प्राण आहे, जे गतीचे पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे आहे. आकारू जेने आकारे, विस्तारू जेने विस्तारे, संहारू जेने संहारे. पांडू कुमारा. अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणी जेने तेजे. जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन, पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला आहे. जे वायूचा श्वासोश्वासो, जे गगनाचा अवकाशो, हे आसो आघवाची आभासो आभाषे जेने. जे ब्रह्म वायूचा श्वासोश्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे, ते राहू दे. सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो. किंबहुना पांडवा, जे आघवेची अशी आगवा, जेथ नाही रिगावा द्वैत भावाशी. फार काय सांगावे अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश नाही. जे देखील याची सवय, दृश्य दृष्टा हे आगवे, एक वाट कालवे सामरस्ये. जे पाहिल्याबरोबर दृश्य म्हणजे जगत व दृष्टा म्हणजे पाहणारा, हे सर्व ऐक्य भावाने एक होऊन जातात. मग तेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमी जे स्थान, तेही तेची. मग ते ब्रह्मच ज्ञान होते व ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, यांनी जाणले जाणारे ठिकाण तेही ब्रह्मच आहे. जैसे सरलिया लेख आख होती एक, तैसे साध्य साधनाधिक ऐक्याशी. ज्याप्रमाणे म्हणजे आपण पाठीवर लिहितो ते हिशोब करण्याचे संपल्यावर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, म्हणजे सगळ्याची बेरीज होते. त्याप्रमाणे साध्य साधनाधिक ही ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना, जिये ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांचा शे. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो जे म्हणजे ब्रह्म सर्वांच्या अंतःकरणात असते. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयं चोक्तं समासतः, मद्भक्त यतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली. हे सर्व जाणून माझा भक्त मत स्वरूपाप्रत पावतो. एवं तुझ पडा आदि क्षेत्र स्वाडा, दाविले फाडो वाडा विवंचुनी. हे सुजान अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखविले. तैसेची क्षेत्रापाठी, जैसे निदेखसी दिठी, तैसे ज्ञान किरीटी सांगितले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांनी दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. अज्ञाना ही कौतुके
रूप केले निके जवाये नी तुझी टेके पुरे म्हणे. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईल तोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचीही चांगली वर्णन केले. आणि आता ही रूकडे उपपत्तीचे निपवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येती. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात. देहादी परिग्रही संन्यासू करून या जिही जीव माझा ठाई वृत्तिकू केला. ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला, ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती. अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपला मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात. मेची होती परी हे मुख्य गावधारी सोपी सर्वांपरी रचिली आम्ही. अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज व इतर जे सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा आहे. कडा पायरी की जे निराळी माचू बांधिजे आथावी सुईजे जरी तरी जैशी. डोंगराच्या कड्याला म्हणजे वर जाण्याकरिता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्याकरिता जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरिता जशी त्या पाण्यात नाव घालावी. एरवी अवघीची आत्मा ही सांगू जरी विरोत्तमा तरी जे तुझ्या मनोधर्मा गिळेल ना. सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे. हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आला नसता. मनोनी एकची संचले चतुर्धा मी केले जे आदळपण देखिले तुझी प्रज्ञे. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. पै बाळ जय जेव विजे तै घासू विसाठाई किजे तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने मग आम्ही काय केलो, मुलाला जेव्हा घालायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझी ग्रहण शक्ती पाहून. म्हणजे एकाच ब्रह्माचे एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय व एक अज्ञान असे आम्ही हे 4 भाग केले. आणि सायसे नाही पार्था जरी हा विप्रावू तुझ हाता नये तरी ही व्यवस्था एक वेळ सांगो. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. आता चौथाई न करू एकही मनोनी न सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू. आता त्या ब्रह्माचे 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्मच आहे असे करून संपविणार नाही, तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. म्हणजे एकाच ब्रह्माचे आत्मा पुरुष व अनात्मा म्हणजे प्रकृती असे भाग सारखे करू अशी करून सांगू. परे तो इतुले करावे
मागवणी ते आम्हा द्यावे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा. परंतु तू मात्र एवढे कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजे. ते मागणे हे की तू आपल्या स्वतःच कानाचे नाव ठेव, म्हणजे इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे चालू दे. या श्रीकृष्णाची या बोला, पार्थू रोमांचितो झाला, तेत देव म्हणते भला उचंबळेना. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हे पाहून देव म्हणाले, तू चांगला आता योग्यतेचा आहेस, पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस. ऐशेनी तू येता वेगू, धरून म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू परिसो आता. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषांचा विभाग सांगतो ऐक. प्रकृतीं पुरुषांचैव विद्यनादि उभावपि, विकारांश गुणांश्चैव विद्ये प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादी आहेत असे जाण. म्हणजे देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाचे भाटिवे लागी मी कपिल झालो. ज्या मार्गाला जगामध्ये कोणी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, तो ऐक निर्दोखो प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आधी पुरुखू अर्जुना ते. तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक असे आदी पुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तरी पुरुष अनादी आती आणि तैचे लागोनी प्रकृती संसारीशी दिवो राती दोन्ही जैसे. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. का रूप नो हे वाया परे रूपाली छाया, निकनू वाढे धनंजया कनेशी कोंडा. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभाषिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीरात ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जडलेलीच असते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे आसारभूस व साररूप दाणे यासह वाढते, तैसे जाण जवटे दोन्ही ये एक वाटे. प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धे. त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. पै क्षेत्रेने नावे जे सांगितले आगवे, तेची येथ जाणावे प्रकृती हे गा. अरे क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोला घे. आणि ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज, आम्ही अन्यथा काही बोलत नाही. ये आनाने नावे परी निरूप्यान नोहे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढते. ह्यास ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्याविषयी निरूपण करायचे ते वेगळे नाही. ते हे वर्म तू वारंवार चुकू देऊ नकोस. तरी केवळ जे सत्ता ते पुरुषगा पांडुसुता प्रकृती हे समजता क्रिया नाव. अर्जुना, केवळ जी सत्ता म्हणजे सदत्व तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी इंद्रिय अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक
बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी म्हणजे सत्व, रजतम इत्यादी तिन्ही गुण. हा आघवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माची हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला असे समज, आणि हीच प्रकृती, ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू म्हणजे कारण आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य, कार्य म्हणजे काय? मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळविण्याकरिता इंद्रियाकडून होणारी क्रिया, याला कार्य म्हणायचं. आणि कारण, ज्याच्याविषयी इच्छा उत्पन्न झालेली असते तो पदार्थ, ती इच्छित वस्तू म्हणजे कारण. आणि कर्तृत्व कशाला म्हणायचं? ही इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनापासून होणारी प्रेरणारूपी क्रिया हिला कर्तृत्व असं म्हणायचं. आणि या सर्वांस मूळ प्रकृती कारण आहे असे म्हणतात. आणि सुख दुःखाच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेशी आधी, मग ती लाविती वेधी कारणाचा. तेथ म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात, आणि मग त्या इच्छा व बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. त्याची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया, तया नाव धनंजया कार्यपैका. ज्याच्या प्राप्तीचा मनाचा चटका लागलेला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरिता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवावयाचे, अर्जुना या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात. आणि इच्छा मदाचा थावी लागली मना ते उठवी, ते इंद्रिय राहटवी हे कर्तृत्व पै. आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चितावते व नंतर ते मन इंद्रियाकडून इच्छित वस्तू करून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात. म्हणून तीही या जाना कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. आणि म्हणूनच या तिन्ही कारण कर्तृत्व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. एवं तीही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होय, परिचया गुणा वाढे त्राये त्याची सारखी. याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते, परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल त्यासारखी ती बनते. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणजे रजोगुणे निपजे मध्यमते. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे, व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे. जे का केवळे तमे होती ये कर्मे निषिद्धे अधमे जाणतीये. व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्राविरुद्ध व निकृष्ट वृत्तीची समजावीत. ऐशेनी संता संते कर्मे प्रकृती स्तव होते, तयापासून निर्वाळे ते सुख दुःख गा. अरे याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख होय. असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे, तया दोहीचा बोलिजे भोगू पुरुषा. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते, व त्या दोहीचा म्हणजे सुख दुःखांचा भोग पुरुषाला होतो असे म्हणतात. सुख दुःखे जववरी
निपजती साचोकारी तव प्रकृती उद्युम करी पुरुष भोगी सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता संगडी जे आंबुली जोडी आमुला खाय. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगायला लागले असता तो आघटित आहे, कारण की या व्यवहारात श्री मिळते व नवरा आयता खातो. आमूल या आंबुली संगती ना स्वे की आंबुली जगविये चोजायके. या प्रकृती पुरुष नवरा बायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको म्हणजे प्रकृती जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. पुरुषा प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृतीजान गुणान कारणन गुण संघर्ष सदसद्यो निजन्मसु. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला म्हणजे प्रकृती तंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणाचा भोग घेतो व हा गुण संयोगच त्याच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होय. जे अनंगू तो पेंदा निकवडानुसुदा निर्जिरुणु अतिवृद्धापासून वृद्ध. कारण की तो पुरुष अंगहीन निराकार म्हणजे पांगळा, द्रव्यहीन एकटा जुना पुराणा अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. तया आडनाव पुरुषो येरवी श्रीना नपुसको किंबहुना येकू आश्रयो नव्हे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही. फार काय सांगावे, तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपना वर्णू नामाथी. त्याला डोळे कान हात पाय रूप रंग व नाव काही नाहीत. अर्जुना काहीची चेत नाही तो प्रकृतीचा भरता पायी की भोगणे ऐसे आहे सुख दुःखाचे. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज. पण आशासही म्हणजे अशा पुरुषासही सुख दुःखे भोगावी लागतात. तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परिया पतिव्रता भोगविजे. तो पुरुष तर अकर्ता प्रीती द्वेष शून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते. जी येते आळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसया खेळू लेखानी. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडविते. म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषाला मोहविते. माये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतीची ते. मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे. फार काय सांगावे, प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. हे प्रकृती क्षणी नीच नवी रूपाचीच आगवी जडातीही माजवी येचा माजू. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल करावयास लावतो. नावे या प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी. हिच्यामुळे नाम मात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिय आपापल्या कामात तरबेज आहेत. काही मन हे नपुसक की ते भोगवितीनी लोक ऐशे ऐशे अलौकिक करणे. मन हे नपुसक नाही काय, पण ही प्रकृती त्याला सर्वत्र लोक्यातील भोग भोगविते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती
चमत्कारिक आहे. भ्रमाची महाद्वीप ही व्याप्तीचे रूप विकार उमप या केले. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार म्हणजे असंख्य तयार केले आहेत. ही कामाची मांडवी, ही मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव म्हणजे आधार आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला दैवी माया ही नाव प्रसिद्धच आहे. ही वाङ्मयाची वाडी, ही साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग ही शब्दसृष्टीची वाढ आहे. ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी टोळधाड आहे. कळा येथून झालिया, विद्या येचिया केलिया, इच्छा ज्ञान क्रिया वियाली. हे सर्व कला इथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे. ही नादाची टांकसाळ, ही चमत्काराचे वेळावळ, किंबहुना सकळ खेळू येचा. ही नादाची टांगसाळ आहे. टांगसाळ म्हणजे काय? शब्द मात्र हिच्यापासून उत्पन्न झाला आहे. ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे, सर्व खेळ हिचा आहे. हे जे उत्पत्ती प्रलय होत, ते येचे सायं प्रातो, हे असो अद्भुत मोहन. हे जे उत्पत्ती व प्रलय आहेत, हे ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत. हे असो ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळीशी घरे नांदत असे. ही प्रकृती एकाएकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारी नाही व संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून ही त्या अनावराला म्हणजे पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. तयाचा तवठाई निपटून काहीच नाही, की तया गवे ही आपणची होय. त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ते आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. तया स्वयंभाची संभूती, तया मूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. त्या स्वतः सिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे राहणे हे राहण्याचे ठिकाण आपणच होते. तया अनार्थाची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया आकुळाची जाती गोत होय. त्या इच्छा रहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते. निराकाराचा आकारो, तया निर्व्यापाराचा व्यापारो, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके. त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापार रहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकार रहित पुरुषाचा ही अहंकार होऊन राहते. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धी ही होय. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाची ही प्रकृती लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषाची ही माप होते व त्या मनरहित पुरुषाची मन व बुद्धी ही प्रकृती होते. तया अनामाचे नाम, तया आजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. त्या नामरहिताचे नाम ही होते
व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म ही आपणच होते. तया निर्गुणाचे गुण, तया चरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु. त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्ररहिताचे नेत्र ही होते. तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. त्या भावातीताचे म्हणजे जन्मादी 6 भाव विकार ही होते व त्या अवयवरहित पुरुषाची ही अवयव होते. फार काय सांगावे, ही प्रकृती त्या पुरुषाची सर्व काही होते. ऐशेनिया प्रकृती आपल्या सर्व व्याप्ती, अविकारा ते विकृती माझी कीजे. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणाने अविकार जो पुरुष त्याला विकारी करते. तेथ पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे, चंद्रमा अवशे पडिला जैसा. तेथ त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषपण आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुक्तो ते पुढे अनेक दृष्टांतांनी 11व्या ओवीपर्यंत सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अवशेत पडतो म्हणजे तेजोहीन होतो. विदर्भो चोखा मीनल्यावाला एका कसू होय पांचिका जयापरी. अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो. का साधू ते गोंधळे संचरोनी सुये मळी, नाना सुदिनाचा बाळी दुर्दिनू कीजे. अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पाप कर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन उत्साह भंग करणारा दिवस करतात. तेथ पये पशुचा पोटी, का वन्य जैसा काष्टी गुंडून घेतला पटी रत्नदीपू. गायीच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, आता वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असतात त्याचे तेज जसे दिसत नाही. राजा पराधीन झाला, का सिंह रोगे रुंदला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. राजा शत्रूच्या अधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह हा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या अधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो. जागता नरू सहसा, निद्रा पाडून जैसा स्वप्नीची आश्वसा वशुकीजे. जागृत पुरुष जसा झोपेच्या अधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुख दुःख भोगास पात्र केला, तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे उदासांतुरी गुणे आतुडे जीवी. त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुख दुःखाच्या फेऱ्यात सापडला जातो, तैसे आजा नित्या होय अंगी जन्म मृत्यूचे घाये वाजती जैला हे गुण संगाते. जेव्हा पुरुषास गुणाची संगती घडते तेव्हा तो स्वभावता जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्म मृत्यूचे तडाखे बसतात. परी ते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता, जेवी वन्यशीच घाता बोलती तया. परंतु अर्जुना, ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घन मारले असता ते घनाचे तडाखे अग्नीलाच बसतात, असे जसे म्हणतात. का आंदोळलिया उदक
प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्रिजेवी. अथवा पाणी हल्ले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात. त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. दर्पणाची या जवळिका दुजे पण जैसे, ये मुखा का कुंकुमी स्फटिका लोहित्वये. आरशाच्या जवळपणामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला दुसरे पण येते, अथवा केसराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो. तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे, पावतो ऐसा गमे एरवी नाही. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्मा असून गुण संबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणाचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही. अधमोत्तमा योनी याशी ऐशिया माने, जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यादी जाती. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो, त्याचप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. मनोनी केवळा पुरुषा नाही होणे भोगणे, देखा येत गुण संगूची असे खा लागी मूळ. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाहीत असे समज. त्याचे जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टीशी जो संबंध दिसतो, त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती होय. उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर, परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपलास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा म्हणजे शास्ता, व भर्ता उपभोग घेणारा महेश्वर, या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष असे ज्याला म्हणतात, तोच हाच. हा प्रकृती माझी उभा, परी जुई जैसा वो तंबा, या प्रकृती पृथ्वी नभा तेतला पाडू. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेळेला जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे, तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे. प्रकृती सरितेचा तटी, मेरू हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेने. अर्जुना, प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृती होय जाये, हा तो असतूची आहे, म्हणून या ब्रह्माचे होय शासन. हा प्रकृती होते व जाते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे, म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. प्रकृती येणे जिये, याची सत्ता जगवे, या लागी ये वर येतो. हा प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हा तिचा नवरा आहे. अनंती काळे किरीटी, जिया मिळती या सृष्टी, तियारी गती याचा पोटी कल्पांत समयी. अर्जुना, अनंत कालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस याच्या पोटात प्रवेश करतात. हा महद ब्रह्म गोसावी, ब्रह्मगोल लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाते. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो. म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो. पै या देहा माझारी
परमात्माशी जे परी बोलिजे ते अवधारी ययातीची. आणि या देहामध्ये परमात्मा हे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. आगा प्रकृती परवता येकुआथी पंडुसुता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे म्हणजे कोणी एक आहे अशी जी वदंता आहे, असे जे लोक म्हणतात, तो वस्तुता हाच पुरुष आहे. ये एवं व्यक्ती पुरुषम प्रकृतींच गुण सर्वथा वर्तमानोपी न स भूयोभिजायते. पुरुष आणि प्रकृती यांना जो या त्यांच्या गुणासह याप्रमाणे जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावित नाही. म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण यासह भिन्न आहे. जो निखळपणे येणे पुरुषाते या जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे तो. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो. हे रूप ही छाया पैल जळ ही माया ऐसा निवाडू धनंजया जीवी कीजे. हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे म्हणजे मृगजल आहे. अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी तेने पाडे अर्जुना. प्रकृती पुरुष विवंचना जयाची मना गोचर झाली. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला, तो शरीराची निमेळे करू का कर्मे सगळे परी आकाश धुये ना मळे तैसाशे. तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करी नाका, परंतु आकाश जसे धुराने मिळत नाही तसा तो आहे. म्हणजे काय, सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्माकडून लिप्त होत नाही. आथिलेनी देहे जोन घेपे देह मोह देह गेलिया नोहे पुनरपी. तो देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलविला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. ऐसा तया येको प्रकृती पुरुष विवेको उपकारो अलौकिको करी पैगा. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. परी हाची अंतरी विवेक भानुची परी उदयचे ते अवधारी उपाय बहुत. परंतु हाच विचार अंतकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत. ते ऐक. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कित्येक आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मा नात्म्याच्या सर भेसळीत, कित्येक आपल्या ठिकाणी आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास अध्यात्म ज्ञानाच्या योगाने पाहतात. दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. कोणी एकुसुबटा विचाराचा आगेटा आत्मानात्मकिता पुटे देऊनी. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचार रूप अग्नीत आत्मानात्म मिश्रण रूपी हिणकस सोन्यास फुटे देऊन 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडती शुद्ध आपण पे. 36 अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून म्हणजे विचाराने त्याचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. तया आपण पयाचा पोटी आत्मध्यानाची दिठी देखते का किरीटी आपण पेची. त्या आत्मभावाच्या पोटात म्हणजे स्वरूपात आत्मध्यान रूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. आणि कपै दैव बगी
चित्त देते सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचे आणि कित्येक लोक दैववशात सांख्य योगाच्या द्वारे म्हणजे आत्म्याकडे चित्त देतात आणि कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. उर्वरित वया आपण भाग 5 मध्ये पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.